नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. कधी कधी खूप खोलवर गाडलेले मुडदे अचानक कबर फोडून बाहेर येतात आणि समोर येऊन उभे ठाकतात. काँग्रेस पक्षाची परिस्थिती काहीशी अशीच झालेली आहे. हा देश म्हणजे आपल्या बापजाद्यांची पिढीजात मालमत्ता आहे. या समजुतीवर गांधी नेहरू घराण्याचा अत्यंत ठाम विश्वास आहे आणि त्याच समजुतीतून UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये 2008 मध्ये काँग्रेस नेता सोनिया गांधी यांच्या आदेशाने पंतप्रधान स्मृती संग्रहालयातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रव्यवहाराचे 51 पिटारे रातोरात बाहेर काढण्यात आले. कोणतीही वैध परवानगी नव्हती, फक्त सोनिया गांधींचा आदेश होता आणि तिथून ते रवाना झाले 10 जनपथवर, जे सोनिया गांधी यांचं अधिकृत निवासस्थान आहे. ही पत्र म्हणजे देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे ही पत्र सोनिया गांधी यांच्या वैयक्तिक संग्रहात न ठेवता ती देशाच्या मालकीची झाली पाहिजे, ही मागणी आता जोर धरते. आणि या मागणीमुळे एखाद्याच्या मणक्यामध्ये थंड शिरशिरी जावी आणि तो माणूस हादरावा, तशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झालेली आहे. हे फडताळामध्ये ठेवलेले असे सांगाडे आहेत की जे जर चव्हाट्यावर आले तर काँग्रेसची परिस्थिती बुडत्याचा पाय खोलात अशा प्रकारे होणार आहे. भाजपा खासदार संबित पात्रा यांनी काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून जॉर्ज सोरोस प्रकरणावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी या दोघांवर तोफ डागली. या दोघांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवला. आता पुन्हा एकदा संबित पात्रा यांनी या गांधी नेहरू परिवाराची अत्यंत दुखरी अशी नस दाबलेली आहे. एक असं प्रकरण ज्याची कुजबूज गेली अनेक दशकं सुरू आहे, परंतु संबित पात्रा यांच्या या पत्रकार परिषदेनंतर या कुजबुजीचं रूपांतर गडगडाटामध्ये झालेलं आहे. एक खूप मोठं प्रकरण आता चव्हाट्यावर येत आहे. या प्रकरणाची सुरुवात झाली सप्टेंबर 2024 पासून. रिजवान कादरी, जे PMML अर्थात प्राईम मिनिस्टर मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी या संस्थेचे सदस्य आहेत, त्यांनी एक पत्र लिहिलं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना आणि मागणी केली 2008 मध्ये UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये जी पत्र तुम्ही इथून आपल्या निवासस्थानी घेऊन गेलात ती पत्र कृपा करून आम्हाला परत द्या. सोनिया गांधी यांच्याकडून या पत्रावर कोणताही उत्तर आलं नाही आणि या पत्राच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये रिजवान कादरी यांनी दुसरं पत्र लिहिलं लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना आणि पुन्हा तीच मागणी केली. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी तेच केलं जे सोनिया गांधी यांनी केलेलं. त्यांनी पूर्णपणे मौन धारण केलं. या पत्राचं कोणत्याही प्रकारे उत्तर दिलं नाही. आता परिस्थिती अशी आहे की या प्रकरणाबाबत गांधी परिवाराने पूर्णपणे मौन धारण केलेलं आहे आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्ते या प्रकरणामध्ये कांगावा करताना दिसत आहेत. 1971 मध्ये हा संपूर्ण पत्रव्यवहार PMMLला सोपवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर तब्बल 37 वर्ष ही पत्र तिथेच होती आणि कोणीही खळखळ केली नाही, कोणतीही खळबळ झाली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी पत्र विजयालक्ष्मी पंडित ज्या त्यांच्या भगिनी होत्या त्यांना लिहिली, गोविंद वल्लभ पंत जे काँग्रेसचे खूप ज्येष्ठ नेते होते, बाबू जगजीवन राम, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि एडविना माउंटबॅटन यांना लिहिली होती, त्या पत्रांचा हा संग्रह आहे. आणि या पत्रांचे जवळजवळ 51 पिटारे 2008 मध्ये या संस्थेतून थेट सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी रवाना झाले होते. अचानक 2008 मध्ये सोनिया गांधी यांना आठवण झाली की हा पत्रव्यवहार जर चव्हाट्यावर आला, जर उघड झाला, जनतेसमोर आला तर आपली परिस्थिती अधिक वाईट होईल. आणि त्याच्यामुळे सोनिया गांधी यांनी कोणालाही न सांगता ही सगळी पत्रं आपल्या निवासस्थानी ट्रान्सफर केली. हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे आणि याच प्रकाराबद्दल सध्या प्रचंड मोठा गदारोळ सुरू आहे. हे सगळं प्रकरण जनतेच्या समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत ते अत्यंत मजेदार आहेत. पहिली प्रतिक्रिया, देशात इतके संवेदनशील आणि महत्त्वाचे प्रश्न असताना त्या प्रश्नावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. दुसरी प्रतिक्रिया, नेहरूंची पत्र जर सोनिया गांधींकडे असतील तर त्यामध्ये बिघडलं काय. तिसरी प्रतिक्रिया, सोनिया गांधी यांनी कोणतीही पत्र या संस्थेकडून आपल्या निवासस्थानी दिलेली नाही आहेत. म्हणजे हा संपूर्ण प्रकार बिनबुडाचा आहे असं काही काँग्रेस नेते सुचवत आहेत. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची पळापळ जर आपण पाहिली, त्यांच्या चेहऱ्यावरचे संताप आणि भीतीचे संमिश्र भाव जर आपण बघितले, एकूण त्यांची हादरलेली मानसिकता पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भाजपने काँग्रेसच्या लंगोटीमध्ये हात घातलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस नेते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. एडविना आणि लॉर्ड माउंटबॅटन जे भारताचे व्हाईसरॉय होते, यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते अत्यंत वादग्रस्त आहे. विवाहानंतरसुद्धा या दोघांची अनेक विवाहबाह्य प्रकरणं होती, अनेक लफडी होती आणि बहुधा त्यांच्यामध्ये अलिखित करार होता, तू माझ्या भानगडीमध्ये लक्ष घालायचं नाही, मी तुझ्या भानगडीमध्ये लक्ष घालणार नाही. आणि प्रकरण इथपर्यंत गेलेलं की एडविना यांचे जे अनेक बॉयफ्रेंड होते त्या बॉयफ्रेंडबरोबर लॉर्ड माउंटबॅटन यांनी संबंध प्रस्थापित केलेले. याचा अर्थ लॉर्ड माउंटबॅटन हे बायसेक्शुअल होते. 1944 साली FBI च्या फाईलमध्ये
या प्रकाराचा स्पष्टपणे उल्लेख आहे की लॉर्ड माउंटबॅटन हे बायसेक्शुअल होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचं हे जे प्रकरण होतं ते एडविना यांच्या अनेक प्रकरणातलं अनेक भानगडीतलं एक प्रकरण होतं. तरीसुद्धा याची भलामण करण्यात आली, याचं महिमामंडन करण्यात आलं. माउंटबॅटन दाम्पत्याची जी लेक आहे पामेला, त्या पामेलाने या संबंधांवर आपल्या एका पुस्तकामध्ये तपशिलात लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव डॉटर ऑफ एम्पायर. या पुस्तकामध्ये पामेला नेहरू आणि एडविना यांच्या संबंधाचं वर्णन प्लॅटॉनिक आणि स्पिरिच्युअल अशा खूप मोठ्या मोठ्या शब्दामध्ये करते. वास्तविक हा लोकांना उल्लू बनवण्याचा प्रकार आहे. या दोघांचे संबंध नेमके कसे होते, ते शारीरिक होते की नव्हते, ते खरोखर निष्काम होते का, ते खरोखर स्पिरिच्युअल होते का, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कारण त्याच्यासाठी नेहरू आणि एडविना यांच्या बेडरूममध्ये झाकणं कुणालाही शक्य नव्हतं. परंतु एक गोष्ट मात्र अनेकांनी मान्य केलेली आहे, कमी अधिक प्रमाणात असेल, की नेहरू हे एडविना यांच्या आहारी गेले होते. आणि ज्या लोकांनी हे मान्य केलं आहे तो सगळा नेहरूंचा गोतावळा होता. नेहरूंच्या आजूबाजूला असलेली मंडळी आणि मोठे मोठे नेते होते. माउंटबॅटन दाम्पत्य जेव्हा भारतात आलं, लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे व्हॉइसरॉय झाले. त्याच्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांनी एडविना यांचा वापर केला नेहरूंना गळाला लावण्यासाठी. म्हणजे एडविना हे माउंटबॅटन यांनी गळाला लावलेलं आमिष होतं. असे अनेक निर्णय जे कडवट होते, भारताच्या हिताचे नव्हते, जे नेहरूंच्या गळी उतरवणं खूप कठीण होतं, असे अनेक निर्णय लॉर्ड माउंटबॅटन यांनी एडविना यांच्या माध्यमातून नेहरूंच्या गळी उतरवले असं इतिहास सांगतो. विशेष करून फाळणीच्या काळातले. फाळणीच्या पूर्वी लॉर्ड माउंटबॅटन आणि एडविना सिमल्यामध्ये सुट्टी साजरी करायला गेले होते. कल्पना करा की पती आणि पत्नी कुठेतरी फिरायला गेलेले आहेत, तिथे तिसऱ्याचं काय काम. परंतु नेहरूसुद्धा त्यांच्यासोबत होते. आणि फाळणीच्या काळामध्ये जे अनेक कठोर आणि कडवट निर्णय झाले, जे हिंदू हिताच्या विरोधात होते, जे देशहिताच्या विरोधात होते, असे अनेक निर्णय याच काळात घेण्यात आले आणि नेहरूंच्या गळी उतरवण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा एडविना यांचा वापर सुरू होता. भारत कायम ब्रिटनला धार्जिणा राहावा म्हणून सर्वतोपरी लॉर्ड माउंटबॅटन यांचे प्रयत्न सुरू होते आणि त्याच्यासाठी एडविना यांचा वापर होत होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानने भारतावर पहिलं आक्रमण केलं. भारतीय सैन्याने या आक्रमणाचा यशस्वीपणे मुकाबला केला आणि पाकिस्तान सैन्याला रेटत भारतीय सैन्य आगेकूच करत होतं. आणि त्या काळामध्ये नेहरू यांच्या धोरणावर एडविना यांचा कसा प्रभाव होता बघा. नेहरूंनी धाव घेतली संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि हा सल्ला होता एडविना माउंटबॅटन यांचा. अर्थात एडविना यांनी जे काही सुचवलं ते एडविना यांना लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुचवलेलं असेल. म्हणजे नेहरू किती आहारी गेले होते याची तुम्ही कल्पना करा. आणि हे जे चाळे आहेत ते देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा संपले नाहीत. माउंटबॅटन दाम्पत्य ब्रिटनला रवाना झाल्यानंतरसुद्धा हे चाळे संपले नाहीत. नेहरू नियमितपणे एडविना यांना पत्र लिहित असत आणि या पत्रांमध्ये प्रच्छन्नपणे ते देशाच्या कारभाराबद्दल, मंत्रिमंडळाच्या अनेक निर्णयांबद्दल चर्चा करत असत. म्हणजे गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते पंतप्रधानांना आणि पूर्ण मंत्रिमंडळाला. परंतु असे अनेक निर्णय जे गोपनीय आहेत त्या निर्णयांबद्दल एडविना यांच्याबरोबर नेहरू नियमितपणे चर्चा करत असत. 58 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर 1960 साली एडविना यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने नेहरू अत्यंत व्यथित झाले, दुःखाने व्याकुळ झाले. एडविना यांचा समुद्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला आणि त्या अंत्यसंस्काराचं चित्रीकरण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नौदलाच्या 2 फ्रिगेट रवाना केल्या. म्हणजे मी जे वारंवार म्हणतो की काँग्रेसवाले या देशाला आपल्या बापाची मालमत्ता समजतात, त्याची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून झालेली आहे. आता नौदलाच्या फ्रिगेट्स या अशा उपक्रमासाठी वापरण्याची नेहरूंना काहीच गरज नव्हती. कोणतेही नियम मानायचे नाहीत, कोणतेही कायदे मानायचे नाहीत, मनमानी करायची ही गांधी नेहरू परिवाराची मूलभूत मानसिकता आहे. आणि याची मुहूर्तमेढ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्यांनी नौदलाच्या फ्रिगेटचा वापर अंत्यसंस्काराचं चित्रीकरण करण्यासाठी केला होता. त्याचं पुढचं पाऊल टाकलं राजीव गांधी यांनी. आपल्याला आठवत असेल की राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबियांच्यासोबत, मित्रांच्यासोबत एक सहल काढली होती आणि त्या सहलीसाठी त्यांनी नौदलाच्या जहाजाचा वापर केला होता. नेहरू एडविना यांच्या संबंधाबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. मौलाना आझाद जे नेहरूंचे अत्यंत जवळचे सहकारी होते, एक काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते, त्यांनी इंडिया विन्स फ्रीडम या त्यांच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की एडविना यांचा नेहरूंवर प्रभाव होता. आता मौलाना आझाद हे नेहरूंचे सहकारी होते आणि त्याच्यामुळे ते अत्यंत उघड शब्दामध्ये लिहू शकत नव्हते. परंतु त्यांनी सूचक शब्दामध्ये नोंदवलेलं आहे की एडविना यांचा नेहरूंवर प्रभाव होता. आणि अर्थातच या प्रभावाचा वापर लॉर्ड माउंटबॅटन यांनी भरभरून करून घेतला, ब्रिटनच्या फायद्यासाठी करून घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2009 मध्ये एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले की नेहरू आणि एडविना यांची ही जी भानगड होती
त्याचा परिणाम देशाच्या अखंडतेवर झाला, सार्वभौमत्वावर झाला आणि याच कारणामुळे देशाची फाळणी झाली. काँग्रेसचं हेच दुखणं आहे आणि हेच ते कारण आहे ज्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी PMML इथून हा सगळा पत्रव्यवहार आपल्या निवासस्थानी हलवला. कारण हे सज्जड पुरावे आहेत नेहरूंच्या हनी ट्रॅपचे, कशा प्रकारे ब्रिटिशांनी नेहरूंचा वापर केला आणि या देशाची फाळणी घडवली. फक्त भारतातले नेते नाहीत, फक्त भारतातले काँग्रेस नेते नाहीत, तर ब्रिटिश कोर्टाने सुद्धा नेहरू आणि एडविना यांचा जो पत्रव्यवहार आहे, म्हणजे जसं तिथून पत्र इथे आली तशी इथून पण पत्र ब्रिटनमध्ये गेली होती ना, ती पत्र देण्यास नकार दिला होता. आणि नकार देताना कारण काय सांगितलं होतं की हा पत्रव्यवहार जर उघड झाला तर त्याच्यामुळे भारत, ब्रिटन आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र संबंधांवर परिणाम होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक विधान केलं. त्यांनी असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंचं रडगाणं बंद करावं. म्हणजे या प्रकरणाची जी चर्चा आहे, नेहरू एडविना प्रकरणाची, ती चर्चा बंद करावी. उद्धव ठाकरेंना ना शिवसेना प्रमुखांचे विचार कळले, ना त्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे, ना त्यांची विधानं लक्षात आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे अनेकदा अशा प्रकारची फाजील विधानं करत असतात जी त्यांच्या पित्याच्या विधानाला मोडीत काढणारी असतात. अशा प्रकारचे विषय जेव्हा जनतेच्या समोर येतात तेव्हा काँग्रेसचं नेतृत्व प्रचंड अस्वस्थ होतं. कारण ही काँग्रेस नेत्यांची भूतकाळातली दुर्गंधी आहे जी त्यांनी या देशामध्ये निर्माण केलेली आहे. त्यांचा एक ठरलेला बचाव असतो. ते असं म्हणतात की जुने मुद्दे तुम्ही का उखाडताय. यांचे खरं तर विनोदी नेते म्हटलं पाहिजे. देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते 2 दिवसापूर्वी संसदेत उभे राहून त्यांनी महाभारत काळापर्यंतचा भूतकाळ खणून काढला आणि एकलव्याचा अंगठा कसा द्रोणाचार्यांनी कापला त्याची कथा त्यांनी संसदेमध्ये सांगितली. हे महाभारत काळातले मुद्दे उखाडू शकतात, परंतु भाजपच्या नेत्यांनी जर 100 वर्षापूर्वी जाऊन यांचा इतिहास खणण्याचा प्रयत्न केला तर यांचा तिळपापड होतो. जमिनीमध्ये तुम्ही एक दाणा पेरा, तुम्हाला काही काळानंतर मुठभर दाणे मिळतात एका कणिसाच्या रूपामध्ये. भूतकाळाचं सुद्धा तसंच असतं. हे जमीन आणि भूतकाळामध्ये असलेलं एक अफाट साम्य आहे. भूतकाळामध्ये केलेली छोटीशी कृती जेव्हा वर्तमान काळामध्ये तुमच्या समोर येते तेव्हा ती कितीतरी पट मोठी झालेली असते. एडविना आणि नेहरू यांची जी भानगड आहे ते भूतकाळातलं एक छोटंसं प्रकरण असेल कदाचित, परंतु आता ते काँग्रेसच्या समोर अत्यंत रौद्र रूप घेऊन उभं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस नेत्यांची हातभार फाटलेली दिसते. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.